मी जे काही करतोय, मी जे काही आतापर्यंत केलं ते तुम्ही गोड मानून घ्यावं इतकी वर्ष, याच्यापेक्षा दुसरा आनंद आणि कुठला असणार माझ्यासाठी. आता हा तुमचा सत्कार पाहिल्यावर की मी असं निश्चित म्हणेन की मला आतून असं कुठेतरी फील होतंय की मी खरंच काहीतरी केलंय, कुठे काहीतरी केलं. मी जी काय माझी कला असेल ती सादर करून तुम्हा लोकांना विचारात घेऊन जे काही मी केलंय ते तुम्हा सगळ्यांना आवडलंय, याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने कुठलीही गोष्ट मोठी असू शकत नाही. तुम्ही ग्रेट आहात, खरंच मोठे आहात लोक. आपल्या सर्वांना ज्यांनी मराठी सिनेमाची गोडी लावली असे अशोक मामा. मला आठवतं की 9व्या वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला गेलो आणि त्यावेळी धूमधडाका रिलीज झाला होता आणि मामा तो पाहण्याकरता जी गर्दी होती ती आज देखील मला आठवते आणि तो पाहून जो आनंद मिळाला होता तो आजही अवर्णनीय आहे. मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाही आहे. ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ET न्यूज नेटवर्क आणि मी आहे आपला अँकर संतोष सिंह. मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटवणारे, आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खडखडून हसविणारे, तर आपल्या संवेदनशील अभिनयाने असंख्य प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीचे लाडके अभिनेते पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ. अशोक सराफ म्हणजे केवळ एक अभिनेता नाही, तर मराठी रसिकांच्या अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेलं एक अजरामर नाव. आणि याच लाडक्या अशोक मामांचा नागपुरात भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृहात हा दिमागदार सोहळा पार पडला. आणि या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले ते म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा करण्यात आलेला नागरी सत्कार. मित्रांनो, हा केवळ एका ज्येष्ठ अभिनेत्याचा सत्कार नव्हता, तर मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनयाने समृद्ध करणाऱ्या एका महान कलाकाराच्या कारकिर्दीला दिलेली ही एक मनापासूनची मानवंदना होती. या अविस्मरणीय सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. व्यासपीठावर महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हातीबेड, मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दानी वखरे, सत्तापक्ष नेता नरेंद्र बोरकर, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, पद्मश्री विलास डांगरे, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी आणि महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पण मित्रांनो, या सत्कार सोहळ्यापूर्वी रंगला एक खास कार्यक्रम. पद्मश्री अशोक सराफ यांची खास प्रकट मुलाखत. प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अशोक मामांची घेतलेली ही मुलाखत म्हणजे त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा देणारा एक सुंदर संवाद ठरला. दादा कोंडकेंचा विनोद तुमच्या लेखी कसा? सुरुवातीला तर दादा कोंडकेंचा विनोद म्हणजे उत्स्फूर्त विनोद. म्हणजे इतका उत्स्फूर्त माणूस तुम्ही पाहिलाच नाही. म्हणजे त्यांचं स्वतःचं जे विच्छा माझी पुरी करत होतं मी 19 वेळा पाहिलंय. हो, याचं कारण का, तर प्रत्येक वेळा त्याचं काहीतरी वेगळे असायचं. हजरजबाबी प्रचलित जी चाललेली आहे सिच्युएशन, त्याला अनुसरून ते बरोबर विनोद करायचे आणि तो लोकांना एकदम आवडायचा. त्याच्यामुळे त्यांची इच्छा माझी काही पुरी झाली. तेच त्यांनी सिनेमात केलं. म्हणून त्यांचा कॉमेडी, ही सिनेमाची आहे कॉमेडी, ही लोकनाट्य स्टाईल आहे कॉमेडी. बाकी काही होत नाही त्यांच्या ह्याच्यात. तुझ्या असे पहिल्यापासून मी त्यांच्याकडे 3 पिक्चर केले फक्त. एक पांडू हवालदार केला, एक तुमचं आमचं जमलं
आणि राम राम मम्मा 3 पिक्चर केले मी त्यांच्याकडे, आणि तिन्ही पिक्चर म्हणजे सिल्वर गोल्डन ज्युबिली आहे. हो. बालपणापासून असलेली निरीक्षणाची वृत्ती, त्यातून अभिनय शिकण्याची प्रक्रिया, रंगभूमीवरील प्रदीर्घ प्रवास आणि आजही नाटकाच्या प्रयोगाला पहिली एंट्री घेताना मनात असलेली धाकधूक याबद्दल अशोक सराफ यांनी अत्यंत दिलखुलासपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. एवढी वर्षे अभिनय क्षेत्रात काम करूनही आजही रंगमंचावर प्रवेश करताना धास्ती वाटते, अशी प्रांजळ कबुली अशोक मामांनी दिली आणि याच प्रांजळपणामुळे हा संवाद आणखी खास बनला. मित्रांनो, सर्वप्रथम आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशोक सराफ यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे खास क्षण, आणि त्यानंतर अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अशोक मामांशी घेतलेली सविस्तर आणि दिलखुलास मुलाखत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्हाला जर अशाच महत्त्वाच्या, विश्वासार्ह आणि विशेष बातम्या पाहायला आवडत असतील तर ET न्यूज नेटवर्क या राष्ट्रीय न्यूज चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून देश विदेशातील आणि विदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आणि विशेष कार्यक्रम सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो, सत्कार स्वीकारताना पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ भावूक झाले. आजच्या प्रदीर्घ कारकिर्दीत रसिकांनी दिलेलं प्रेम, रंगभूमीने दिलेली ओळख आणि नागपूरकरांनी केलेला हा सन्मान, या सगळ्या आठवणींना अशोक मामांच्या भावना अनावर झाल्या. मला उत्तर द्यायला उभं केलंय. उत्तर कसलं देणार मी तर निरुत्तर झालोय. एवढा मोठा जनसमुदाय मी नव्हता पाहिला कधीच. लोक गँगवे मध्ये बसून बघतायत, साईडने उभे राहिलेत सगळे, थिएटरच्या बाहेर उभे राहून ऐकतायत. तुमच्या अशा वागण्याने तुम्ही मी आहे त्याच्यापेक्षा मला मोठं केलंय. आजचा सत्कार जसा झाला तसा कुठलाच सत्कार याआधी माझ्याकडे घेतला. हा माझा जो सत्कार, हा जो गौरव आहे, हा कायम माझ्या हृदयात राहील. अशोक सराफ आपल्या सत्काराला उत्तर देताना नेमकं काय म्हणाले, त्यांच्या भावना काय होत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात नेमकं काय घडलं, चला पाहूया या अविस्मरणीय सोहळ्यात. नमस्कार, धन्यवाद. ET न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांना नमस्कार. हे मला आवडतं. पॉजला सुद्धा तुम्ही रिॲक्ट करता, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा माझ्या दृष्टीने. मला उत्तर द्यायला उभं केलंय. उत्तर कसलं देणार मी तर निरुत्तर झालोय. एवढा मोठा जनसमुदाय मी नव्हता पाहिला कधीच. लोक गँगवे मध्ये बसून बघतायत, साईडने उभे राहिलेत सगळे, थिएटरच्या बाहेर उभे राहून ऐकतायत. तुमच्या अशा वागण्याने तुम्ही मी आहे त्याच्यापेक्षा मला मोठं केलंय. आजचा सत्कार जसा झाला तसा कुठलाच सत्कार याआधी माझ्याकडे घेतला. हा माझा जो सत्कार, हा जो गौरव आहे, हा कायम माझ्या हृदयात राहील.
मी कधीही विसरू शकत नाही. कारण माझा संबंध फक्त नाटका किंवा सिनेमापुरताच तुमच्याशी आलाय हो. तसा मी काही इथे काही येऊ शकत नाही, तुमच्यात बोलू शकत नाही, मिळू शकत नाही, मिसळू शकत नाही. पण मी जे काही करतोय, मी जे काही आतापर्यंत केलं ते तुम्ही गोड मानून घ्यावं. इतकी वर्ष याच्यापेक्षा दुसरा आनंद आणि कुठला असणार माझ्यासाठी. आता हा तुमचा सत्कार पाहिल्यावर मी असं निश्चित म्हणेन की मला आतून असं कुठेतरी फील होतंय की मी खरंच काहीतरी केलंय, कुठे काहीतरी केलं. मी जी काय माझी कला असेल ती सादर करून तुम्हा लोकांना विचारात घेऊन जे काही मी केलंय ते तुम्हा सगळ्यांना आवडलंय, याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने कुठलीही गोष्ट मोठी असू शकत नाही. तुम्ही ग्रेट आहात, खरंच मोठे आहात लोक. कारण आम्ही नेहमी आमच्या कलेपेक्षा आमच्या प्रेक्षकांना जास्ती मान देतो. कारण ते आहेत तर आम्ही आहोत. नाही तर आमची कला कोण बघणार आहे, कोण कौतुक करणार आहे. परत आपल्याला असे मुख्यमंत्री लाभलेत. त्यांना माझ्या सगळ्या गोष्टींचं कौतुक आहे. केवढा मोठा आहे माणूस मी. मला वाटतं चौथा प्रकार आहे हा ज्यांच्याकडून मी सत्कार घेतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझा सत्कार 4थ्या वेळा झालेला आहे. त्यामुळे सत्कार माझ्या मनात कोरला गेलाय. तो असाच राहील यापुढेही. मी आता नाटक करेन की नाही सांगता येत नाही, पण सिनेमा जे काही करेन त्यावर तुम्ही असंच लक्ष ठेवावं. अर्थात तुम्हाला आवडेल अशा दृष्टीनेच मी ते करेन. कॉमेडी असेल की नाही सांगता येत नाही, पण वेगळं काहीतरी निश्चित करेन मी. माझा आता एक नवीन चित्रपट येतोय, आदी अनंत. वेगळाच रोल आहे त्यात. एका आजोबाची आणि त्याच्या नातवाची गोष्ट आहे. त्यात मी नातू. हसण्यासारखी गोष्ट आहे ना, बरोबर. त्यात मी आजोबा आणि संकर्षण कराडे माझा नातू. आणि या आयुष्यात जे घडणारे प्रसंग आहेत, जे आपल्याला असं वाटतात की जे कठीण किती वाटलं तरी ते आपण करणं आपल्याला अपरिहार्य आहे, आणि ते केल्यानेच तुम्हाला आयुष्यात जे काय आहे ते साध्य होईल, अशा अर्थाचा तो पिक्चर आहे. तो अतिशय म्हणजे हृदय पिक्चर आहे असं मला वाटतं. नेहमीप्रमाणे नागपूरकर माझ्या या पिक्चरचं कौतुक करतील याबद्दल मला जरा देखील शंका वाटत नाही. कारण वेगळेपण हे जास्ती महत्त्वाचं आहे त्यातलं. कॉमेडी मी केली, अर्थात मी कॉमेडी केली, त्याला तुम्ही कॉमेडी म्हणालात आणि तुम्हाला ती आवडली, हा मोठी गोष्ट झाली. आता हे वेगळेपण सुद्धा तुम्हाला आवडेल असं मला कुठेतरी वाटतंय. अजूनही मी कुठेतरी असं म्हणतोय. तुम्ही ते प्रूव्ह कराल तेव्हा मी म्हणेन नक्की म्हणून. पण आजचा दिवस मी कधी विसरणार नाही. म्हणजे मी इथे आलो, मला यायचा वेळ मिळाला. अर्थात मला वेळ काढायलाच पाहिजे होता, कारण साहेबांच्या हस्ते माझं होतं ना 4थ्यांदा. यापुढे असंच घडो. मला वारंवार नागपूरला येण्याचे प्रसंग येऊत असं मला वाटतं. तुम्ही नेहमीसारखं माझं कौतुक कराल याबद्दल मला बिलकुल शंका वाटत नाही. धन्यवाद. माझा उत्साह तुम्ही आणखी वाढवता.
माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलैला आपण साजरा केला. तुम्हाला माहिती आहे का 22 जुलै हा दिवस जगात कसा साजरा केला जातो? 22 जुलै 1947 रोजी स्वतंत्र भारताचा झेंडा कोणता असेल हे नक्की केलं गेलं. त्यामुळे 22 जुलै हा तिरंगा दिवस म्हणून साजरा केला जातो. 22 जुलै हा जागतिक ब्रेन डे म्हणजे बुद्धिमत्तेचा दिवस साजरा केला जातो. म्हणजे 22 जुलैला जो माणूस जन्माला आलाय तो देशाचा आणि बुद्धिमत्तेने आजूबाजूच्या लोकांचा विचार करत असणार हे नक्की आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलै याच्यात मला आश्चर्य वाटलं नाही, कारण हे सगळे तंतोतंत पाळणारे आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांनी आणि संदीपजींनी मिळून उद्या ह्या एकल मातेचा विवाह आणि कन्यादान करण्याचा विचार आपल्या समोर मांडलाय. जगासमोर एक मोठं उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांचं खरंच मनापासून कौतुक करायचंय. मला या निमित्ताने जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना, आणि त्यांना विनंती करूया की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांकरता हा भाग्याचा दिवस आहे की महाराष्ट्र भूषण, पद्मश्री आणि कित्येक विविध पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे असे अशोक मामा यांचा नागरी सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि आज त्यानिमित्ताने त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा देखील ॲडव्हान्समध्ये या ठिकाणी आपण पार पाडला. त्याबद्दल मी संदीपजींचे, गिरीश भाऊंचे आणि अर्थातच नागपूर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना ज्यांनी मराठी सिनेमाची गोडी लावली असे अशोक मामा. मला आठवतं की 9व्या वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला गेलो आणि त्यावेळी धूमधडाका रिलीज झाला होता. आणि मामा तो पाहण्याकरता जी गर्दी होती ती आज देखील मला आठवते. आणि तो पाहून जो आनंद मिळाला होता तो आजही अवर्णनीय आहे. मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाही आहे. ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार करतो. खऱ्या अर्थानं मराठी सिनेमाला एक वेगळं वळण, एक वेगळी उंची, एक वेगळी लोकाभिमुखता ही मामांनी दिली. आणि सलग अनेक सिनेमे सिल्वर जुबली होतात, गोल्डन जुबली होतात, आला की तो थिएटरमधून निघतच नाही असा अनुभव मराठी सिनेमाच्या आयुष्यात जर कोणी आणला असेल तो अशोक मामांनी आणला. मग अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, सचिनजी असतील, या सगळ्यांनी, आणि अर्थातच निवेदिता यांचे नाव घ्यावंच लागेल, या सगळ्यांनी जे निखळ मनोरंजन आपलं केलंय. कधी कधी मामांकडे पाहून असं वाटतं की ईश्वराने ज्यावेळेस मनुष्याचं प्रारब्ध लिहिलं आणि लिहिल्यानंतर जरा त्यांनी त्याचं अवलोकन केलं असेल आणि अवलोकन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे मनुष्याला तर फारच दुःख दिलं आपण जीवनामध्ये, खूप संघर्ष दिला आपण जीवनामध्ये, आणि मग त्या मनुष्याच्या जीवनात काहीतरी आनंद तयार झाला पाहिजे म्हणून अशोक मामांसारख्या व्यक्तींना जन्म देण्याचं काम हे ईश्वराने केलं. आणि आपण सगळे पाहू शकतो की मामांच्या यशाचं रहस्य काय, तर हा एक असा नायक आहे की जो सहज आहे, त्याच्यामध्ये कुठली कृत्रिमता वाटत नाही, सहजतेनं कुठलीही भूमिका करणारे मामा. आणि आपला जो मराठी माणूस आहे हा वास्तविकतेत जगणार आहे, तो स्वप्नातही वास्तविकतेत असतो.
आणि त्यामुळे त्या मराठी माणसाला मामांनी साकारलेल्या नायकामध्ये स्वतःचं अस्तित्व दिसलं, ते संघर्ष दिसले, ती वास्तविकता दिसली, त्या मर्यादा दिसल्या, त्या क्षमता दिसल्या, ते दुःख दिसलं, त्या सगळ्या गोष्टी, तो आनंद दिसला की जे एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे काही असतं ती प्रत्येक गोष्ट सहजतेने आपल्या नायकात देखील आपल्याला पाहायला मिळावी आणि असं वाटावं की आपल्यासारखाच आपला नायक आहे. हे जे काही मामांनी साकारलं ते मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मराठी माणसाला भावलं आणि त्यातून मामा हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुपरस्टार झालेत. आणि मग जे त्यांनी धडाका लावला वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातनं, त्या ठिकाणी त्यांनी जो काही आनंद आपल्याला दिला तो खरोखर मला असं वाटतं की अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद आहे. अशी ही बनवाबनवी असेल किंवा पांडू हवालदार तर होताच, पण त्याच्यासोबत सखाराम हवालदार देखील आला आणि दोन्ही पिक्चरची किंवा सिनेमांची पात्र आणि त्याच्यातली अभिव्यक्ती, म्हणजे मगाशी तुम्ही खूप चांगला प्रश्न एक आपल्याला विचारला की दादा कोंडकेंमध्ये आणि नंतरच्या या सिनेमामध्ये, मला असं वाटतं की खूप सुंदर प्रश्न होता की कशा पद्धतीनं हास्यरस हा बदलत गेला, त्याची पद्धती बदलत गेली, हे आपण खऱ्या अर्थानं बघितलं आणि एक वेगळं वळण या सगळ्या गोष्टींना देण्याचं काम हे मामांनी त्या ठिकाणी केलं. आणि अगदी एक डाव भूताचा मधला कनवाळू भूत जो मास्तुरेला किती सुंदर पद्धतीनं प्रेमानं त्या ठिकाणी आवाज देतो, अशा प्रकारचा तो जो भूत, तोही जो काही मामांनी ते सगळी जी पात्र साकारली. आणि एवढंच नाही तर ज्यावेळी आपण टी व्हीवरचे सिरियल्स बघायचो आणि सिरियल्स पाहण्यामध्ये म्हणजे अगदी वाट पाहायचो की कधी हे सिरियल येणार, त्यावेळी मामांचा हम पाच, ती फोटोमधली आई, मामांच्या 5 आरकाट मुली, हे जे हास्य निर्माण करायचं, मला असं वाटतं की म्हणजे तशी सिरियल्स किंवा तशा प्रकारच्या मालिका या आज कदाचित आपल्याला पाहायला मिळत नाही. इतका सहजतेनं जीवनातल्या गोष्टींनी आनंद निर्माण होणं, त्यातनं हास्यरस निर्माण होणं, हे आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळायचं. आणि म्हणून वेगवेगळ्या मामांनी मराठीसोबत हिंदी सिनेमांमध्ये देखील भरपूर काम केलं. अगदी वेगवेगळे जे सिनेमे आहेत त्या सिनेमांमध्ये काम करत असताना भले त्या सिनेमाचे हिरो कोणी वेगवेगळे असतील, पण मामांची जी भूमिका होती त्यात मामांनी आपलं वेगळेपण येत्या हिंदी सिनेमामध्ये देखील प्रत्यक्ष आपल्यासमोर हे निश्चितपणे दाखवून दिलं. आणि अर्थातच नाटकं ही तर मामांनी सांगितलं की पहिलं प्रेम हे त्यांचं नाटक, आणि त्यामुळे मगाशी सांगितलं की 12 वर्षानंतर त्यांनी पुन्हा नाटक सुरू केलं. हमीदाबाई की कोठीसारखं नाटक असेल किंवा या ठिकाणी व्हॅक्यूम क्लीनर असेल, अशी वेगवेगळी नाटकं की ज्या नाटकांच्या माध्यमातून मामांनी रंगभूमीची सेवा तर केलीच, पण मला असं वाटतं की हे जे वेगळेपण आहे आणि हे आजही मराठी कलाकारांनी जपलं आहे की आजही या ठिकाणी कदाचित सिनेमात काम करणारे नट हे अधिक पॉप्युलर होत असतील, अधिक प्रसिद्ध होत असतील, पण तरी देखील त्यातल्या प्रत्येकाला अभिमान सिनेमात काम करतो याचा नाही आहे, मराठी रंगभूमीवर मी काम करतो याचा अभिमान अधिक आहे. ते आमच्या मराठी कलावंतांनी या ठिकाणी जपलंय. मामांनी काही सिरियस भूमिका देखील केल्या आणि त्या सिरियस भूमिका करताना मग ज्याचा उल्लेख झाला मी पुन्हा त्याचं रिपिटेशन करत नाही, पण त्या करताना देखील एक सिद्धहस्त अशा प्रकारचा जो अभिनेता असतो, खरं म्हणजे वर्षानुवर्ष मामांना एका अशा जॉनरमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की आपल्याला हसवणारे मामा, पण त्याचवेळी तेवढ्याच सिद्धहस्तपणे त्यांनी आपल्या मनात प्रवेश करून आपल्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम देखील केलं. ही खऱ्या अर्थानं एक अभिनेता म्हणून त्यांची जी वर्सेटॅलिटी आहे, सर्व प्रकारचं काम करण्याची जी काही त्यांची क्षमता आहे, ती
ती क्षमता आपण त्या निमित्ताने बघितली. एक व्यक्ती म्हणून देखील मामा अतिशय उत्तम अशा प्रकारचे व्यक्ती आहेत. सर्वांकडे लक्ष ठेवणार, छोट्यातल्या छोट्या माणसाला चांगलं वागवणार, त्याच्या अडीअडचणीला त्याला मदत करणार, अशा प्रकारचा केवळ उत्तम कलावंत नाही तर एक उत्तम माणूस म्हणून देखील मामांकडे आपण सगळे बघू शकतो. आणि म्हणूनच ज्यावेळी मामांना महाराष्ट्र भूषण मिळालं किंवा मामांना पद्मश्री ज्यावेळी मिळाली, मला असं वाटतं की अनेक वेळा शेवटी कुठल्याही व्यवसायात असलं तर थोडी रायव्हलरी असते. एखाद्याला पुरस्कार मिळाला तर दुसऱ्याला असं वाटतं की आपल्याला मिळाला नाही. पण मामा एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा अख्ख्या सिनेसृष्टीने त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला की योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी हा पद्म पुरस्कार मिळाला आहे, अशा पद्धतीनं सगळ्यांची भावना ही झाली. आणि म्हणूनच मला ही जसं मामाने सांगितलं एवढ्या जवळपास या सव्वा वर्षात चौथ्यांदा मामांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली. मी स्वतःला अतिशय भाग्यवान मानतो. आणि मामा यापुढेही अनेक सत्कार होणार आहेत, कारण मला हे माहिती आहे की आज ॲडव्हान्समध्ये सहस्त्रचंद्रदर्शन झालं आहे, 1 वर्ष आधी झालं आहे ते, पण आम्ही निश्चितपणे तुमची 100वी देखील साजरी करणार आणि ती 100वी साजरी करण्याकरता आम्ही राहू त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं. आणि त्याही दिवशी म्हणजे आज बघा पुष्करजी, तुम्ही जो या ठिकाणी त्यांचं जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीनेही किती आम्हाला आनंद दिला, किती आमचं मनोरंजन केलं, कधी आम्हाला अंतर्मुख केलं, कधी आम्हाला अतिशय हसवलं. या व्यक्तिमत्वातच असं काहीतरी आहे की ज्याला पाहिल्याबरोबर आपल्याला प्रसन्न वाटावं आणि छान आजचा दिवस चांगला जाणार, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. त्यामुळे निश्चितपणे ईश्वराने मामांना खूप दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं. आणि मामा, तुम्ही आता ठरवलंय सिनेमे करणार आहात, पण मला विश्वास आहे 5-7 वर्षांनी पुन्हा नाटकात तुम्ही उतरले नाही तर माझं नाव बदला. तुम्हाला ती तुम्ही येणार आणि तुम्ही रंगभूमीवर पुन्हा दिसणार आणि आम्ही ते नाटक पाहायला येणार हे या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा महापौरजी, आपलं महानगरपालिकेचं मनापासून मी अभिनंदन करतो, कारण शेवटी नागरी सत्कार ज्यावेळेस आपण करतो तो नागरी सत्कार हा महापालिकेने करायचा असतो. त्यावेळी महापालिकेने हा पुढाकार घेतला आणि अर्थातच मी संदीपजींचे अतिशय मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. वेगवेगळे कार्यक्रम कल्पकतेनं ते सातत्याने करत असतात आणि हा कार्यक्रम तर इतका सुंदर कार्यक्रम आहे की ज्यामुळे म्हणजे त्यांचा जेव्हा फोन आला तर मी त्यांना सांगितलंच, म्हटलं तुम्ही तारीख कुठली ठरवा, जी तारीख ठरवाल त्या तारखेला मी त्या ठिकाणी येईल. आणि आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. मी यानंतर नागपूरच्या महापौर आदरणीय सौ नीताताई ठाकरे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नागपूर महानगरपालिका, सिद्धिविनायक ट्रस्ट आणि गिरीशजींच्या संस्थेच्या मार्फत संपूर्ण नागपूरच्या वतीने महाराष्ट्र भूषण पद्मश्री श्री अशोक मामा सराफ यांचा जाहीर नागरी सत्कार आपण सगळे करतो आहे. त्यानिमित्ताने आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या उपमहापौर लीलाताई हाथीबेड, आपल्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानीताई दानी, सत्तापक्ष नेते बाल्याभाऊ बोरकर, ज्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला अशोक मामांना प्रत्यक्ष पाहता आलं, हा सत्कार घेण्याची संधी मिळाली. ते सिद्धिविनायक ट्रस्टचे माननीय अध्यक्ष संदीपजी जोशी, माननीय गिरीशजी गांधी, महानगरपालिकेतून ज्यांच्यासोबत राहून या सगळ्या सत्कारात विशेषतः भाग घेता आला ते माननीय आयुक्त इटनकरजी, या शहरातील सर्व सन्माननीय नागपूरकर बंधू भगिनी. खरं म्हणजे अशोक मामा सराफ यांच्याविषयी आपल्या कुणाला माहिती नाही. ज्यांनी कायमच म्हणजे आता मगाशी संदीपदादांनी सांगितलं तसं 70व्या वर्षात जेव्हा म्हणजे आमचा सर्वांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचा पहिला चित्रपट प्रसिद्ध झाला. जेव्हा कळतही नव्हतं तेव्हापासून त्यांचे चित्रपट होत आहेत आणि जेव्हापासून कळतं तेव्हापासून केवळ निखळ हास्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात फुलवण्याचं काम त्यांनी केलं.
आयुष्यभर आपण अनेक ताणतणावांना समोर जात असतो आणि या सगळ्या तणावांमधून मोकळं होत असताना जे म्हणजे अतिशय महत्त्वाचे मनोरंजनाचे प्रसंग आहे, हास्य फुलवण्याचे प्रसंग आहे, ताण कमी करण्याचे प्रसंग आहे, ते अशोक मामांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आजच्या या शुभ प्रसंगासाठी विशेषतः संदीप भाऊंचं मनापासून आभार मानते, गिरीशजींचे आभार मानते. महानगरपालिकेने आपला सत्कार केला आहे मामा. आणि आपण मगाशी सांगितलं की नागपूरमध्ये यायला आपल्याला नेहमीच खूप आवडत असते. हे इतकंच खरं आहे की नागपूर हे अत्यंत उत्सवप्रिय, नागपूर हे अतिथींच्या स्वागतासाठी नेहमी तयार असणारं असं शहर आहे. आपण जे काही आम्हाला दिलं ते तुमच्या नाटकांच्या, तुमच्या चित्रपटांच्या माध्यमातून जे आपण शिकवलं की काम करायचं आहे, ताण घ्यायचा नाही आहे. तुमच्या छोट्या या मुलाखतीमधूनही खरं म्हणजे ती संपू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. या मुलाखतीमधूनही आम्ही ते शिकलो. निश्चितपणे आपल्या आपल्या क्षेत्रातील कामांमध्ये आपलं सातत्य राखणं एवढं मात्र या क्षणी आम्ही निश्चितपणे आपल्याला सांगतो की या निमित्ताने आम्ही आपल्या पावलावर पाऊल टाकू.